नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताने आपला पहिला स्वदेशी उभयचर ड्रोन विकसित केला आहे, त्याचे नाव काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी अवतार असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय आहे तर भारताच्या पहिल्या स्वदेशी उभयचर ड्रोनचं या ठिकाणी नाव आहे, जे या ठिकाणी डेव्हलप केलं आहे आपल्या प्यारा भारताने. नाव आहे अवतार. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपल्या या ठिकाणी भारताचा 116वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 या निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक 116वा आहे. याच रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे फिनलँड. फिनलँडचं हे सलग 9वं वर्ष आहे या ठिकाणी पहिलं स्थान प्राप्त करण्याचं. याच्यामध्ये टॉप 5 देश कोणकोणते आहेत तर 1 नंबरला फिनलँड आहे, 2 नंबरला आईसलँड आहे, 3 नंबरला डेन्मार्क आहे, 4 नंबरला कोस्टारिका आहे आणि 5 नंबरला स्वीडन आहे. बरोबर, भारत आहे 116व्या क्रमांकावरती. पहिलाच प्रश्न आहे एखाद्या निर्देशांकाबद्दल, इंडेक्सबद्दल. तर बाकीचे जे काही वेगवेगळे इंडेक्स या ठिकाणी प्रकाशित होत असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. लिहून घ्या. सर्वाधिक करोडपतींच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 14वा. जागतिक हवामान जोखीम निर्देशांकमध्ये 9वा क्रमांक. जगातील सर्वोत्तम शहरे निर्देशांकमध्ये जगामध्ये अव्वल आहे लंडन शहर, तर याच निर्देशांकमध्ये भारतामध्ये अव्वल आहे बेंगलोर शहर. विकासाच्या वचनबद्धतेच्या निर्देशांक 2025 मध्ये 36वा क्रमांक. AI व्हायब्रन्सी निर्देशांकमध्ये 3रा क्रमांक. कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा क्रमांक. ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025च्या बाबतीमध्ये 45वा क्रमांक. जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये 86 क्रमांक. ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 मध्ये 60 क्रमांक आणि वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 मध्ये 116वा क्रमांक. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 101 क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मोहन जोशी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मोहन जोशी असं त्यांचं नाव आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. 101 क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे या ठिकाणी एका नियुक्तीबद्दल. तर बाकीचे जे काही लेटेस्ट नवनवीन अपॉइंटमेंट्स होत असतात, नियुक्त्या होत असतात, त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्षपद जावेद अशरफ यांना. जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष गेनाडी गोलोवकिन. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार. महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राजेश अग्रवाल. सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक प्रवीण कुमार. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ ज्याला आपण बोलतो CBDT त्याचे या ठिकाणी अध्यक्ष विवेक चतुर्वेदी. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू मनाली मकरंद क्षीरसागर. महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण आहेत? मला फक्त एवढंच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. भारतीय जीवन विमा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रामकृष्णन चंदर. युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक आहेत संजय साधू. आणि 101 क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदी मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणता देश WHO मधून बाहेर पडणारा या ठिकाणी देश ठरलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 100% हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवा. लक्षात घ्या, कन्फ्युजन करणार काय आहे. जर तुम्हाला असं विचारलं WHO मधून बाहेर पडणारा पहिला देश कोणता आहे तर अमेरिका आणि दुसरा देश कोणता आहे तर अर्जेंटिना. अर्जेंटिना कधीपासून WHOचा सदस्य होता तर 1948 पासून. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. WHO या ऑर्गनायझेशनमधून बाहेर पडणारे हे 2 देश आहेत. पहिला आहे अमेरिका, दुसरा आहे अर्जेंटिना. WHO बद्दल सांगायचं म्हटलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फुल फॉर्म आहे. जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल.
स्थापना झाली 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय आहे जेनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत तेद्रोस ॲधनॉम. उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. दरवर्षी जागतिक क्षयरोग टीबी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 24 मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक क्षयरोग दिवस म्हणजेच काय वर्ल्ड टीबी डे. टीबीचं फुल फॉर्म काय? ट्युबरकुलोसिस. बरोबर. तर हा दिवस आपण साजरा करतो. या ठिकाणी हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय? तर टीबी हा संसर्गजन्य रोग असूनही त्यावर उपचार शक्य आहेत याबद्दल जनजागृती करणे आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी लोकांना एकत्रित करणे, लोकांमध्ये युनिटी तयार करणे या उद्देशाने जागतिक क्षयरोग दिवस आपण दरवर्षी 24 मार्चला साजरा करतो. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 11 मार्चला नो स्मोकिंग डे. 12 मार्च जागतिक किडनी दिवस. 13 मार्च जागतिक झोपेचा दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या 2026 मध्ये. तर या स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हर्षवर्धन सदगीर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? हर्षवर्धन सदगीर असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, यांनी या ठिकाणी 68व्या क्रमांकाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आहे. यांच्या अगोदर 67व्या क्रमांकाचं महाराष्ट्र केसरीचं या ठिकाणी कुस्तीचं स्पर्धेचं विजेतेपद पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकलं. त्याच्या अगोदर 66व्या क्रमांकाचं सिकंदर शेख यांनी जिंकलं आणि त्याच्या अगोदर 65व्या क्रमांकाचं शिवराज राक्षे यांनी जिंकलं. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. कधी कधी काय होतं, जोड्या लावामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 65वे आहेत शिवराज राक्षे, 66वे आहेत सिकंदर शेख, 67वे आहेत पृथ्वीराज मोहोळ आणि 68वे महाराष्ट्र केसरी ठरले आहेत हर्षवर्धन सदगीर असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या क्रीडा स्पर्धावरती चर्चा करूया. इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला खेळाडू गगनजीत भुल्लर. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये अव्वल विद्यापीठ आलं चंदीगड. 2025 ची फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे लँडो नॉरिसने. फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 जिंकली आहे लँडो नॉरिसने. 2025-26 ॲशेस मालिका जिंकली आहे ऑस्ट्रेलियाने. 92 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे आर्यन वार्ष्णेय. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 विदर्भाने जिंकली. 93 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे आरव डेंगला आणि 68वे महाराष्ट्र केसरी बनलेले आहेत हर्षवर्धन सदगीर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीश 2026च्या यादीमध्ये कोणत्या भारतीय शिक्षण तज्ज्ञांचा समावेश होणार आहे? लक्षात घ्या, व्यक्तींचा म्हणण्यात आलेला नाहीये, शिक्षण तज्ज्ञांचा म्हणण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक सी, अलक पांडे असं त्यांचं नाव आहे. फिजिक्स वल्ला हे ऑर्गनायझेशन यांचं आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. बरोबर. तर फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीश 2026च्या यादीमध्ये अलक पांडे या भारतीय शिक्षण तज्ज्ञाचा याच्यामध्ये समावेश होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. थायलंड नावाचा देश आहे, त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनुतीन चर्नविराकुल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनुतीन चर्नविराकुल असं त्यांचं नाव आहे. थायलंडचे पंतप्रधान म्हणून यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल. तर बाकीचे जे काही वेगवेगळे देश आहेत त्यांचे जे काही नवनिर्वाचित पंतप्रधान आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. रवांडाचे जस्टिन स्नेस्नी युम्बा, म्यानमारचे यू न्यो सॉ, जमैकाचे अँड्रू हॉलनेस, थायलंडचे अतुनित चार्नविराकुल, फ्रान्सचे सेबॅस्टिन लेकोर्नो, मादागास्करचे रुपिन जाफिसांबो, जपानचे साने ताकाची, झेक प्रजासत्ताकचे आंद्रेज बाबिस, चिलीचे जोस कास्ट, थायलंडचे अतुनित चर्नविराकुल. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भीम पेमेंट ॲपचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, MS धोनी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भीम पेमेंट ॲपचं ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं आहे. एक सेपरेट व्हिडिओ तयार करू ज्याच्यामध्ये जे काही लेटेस्ट वेगवेगळे या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्त करण्यात आलेले सेलिब्रिटीज आहेत त्यांच्यावरती आपण व्हिडिओ तयार करू.
पुढचा प्रश्न, 2028 ची जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर पर्याय क्रमांक डी, ओडिसा या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी 2028 ची या ठिकाणी जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप, वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 ही या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येणार आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या, ज्याला आपण बोलतो NCBC, त्याच्या चेअरमॅनपदी, त्यांच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, साध्वी निरंजन ज्योती असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? साध्वी निरंजन ज्योती असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या NCBCच्या चेअरमॅनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, अलीकडेच चर्चेमध्ये आलेल्या भूमिका श्रेष्ठ कोणत्या देशाच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार बनलेल्या आहेत? तर पर्याय क्रमांक बी, नेपाळ या देशामध्ये या ठिकाणी काय बनलेले आहेत? तर पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार बनल्या आहेत. नाव काय आहे? भूमिका श्रेष्ठ असं त्यांचं नाव आहे. नेपाळमध्ये बनलेले आहेत. नेपाळ अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल, पंतप्रधान आहेत सुशीला कार्की, राजधानी आहे काठमांडू, चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, जागतिक दहशतवाद निर्देशांक बरोबर ग्लोबल टेररिस्ट इंडेक्स 2026 मध्ये दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित देश म्हणून कोणता देश ठरलेला आहे? तर सगळ्यांचा आवडता देश आहे दहशतवाद्यांचा. तर कोणता देश आहे? तर सांगायची गरज नाही, पाकड्या बरोबर. तर हा देश या ठिकाणी दहशतवादाने किंवा दहशतवादाच्या प्रेमाने अगदी प्रेमाने प्रभावित देश म्हणून या ठिकाणी अव्वल आलेला आहे. किती चांगली गोष्ट आहे. अव्वल या ठिकाणी स्थान प्राप्त केलं आहे पाकिस्तानने. खरंच खूप चांगली गोष्ट आहे बरोबर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, पाकड्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारणेसाठी शिख क्रांती 2.0 हा जो काही उपक्रम आहे तो कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? राजस्थान, पंजाब, गुजरात की आसाम? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 11 मार्चला नो स्मोकिंग डे. 12 मार्च जागतिक किडनी दिवस. 13 मार्च जागतिक झोपेचा दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस.